नमस्कार. द न्यूज प्लसच्या विशेष चर्चा यामध्ये मी उमाकांत चौंडे आणि राजेश कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. अर्थात आजचा विषय आहे निवडणुका, अर्थात महानगरपालिकेच्या निवडणुका. ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू होणार आहे त्या अगोदर निवडणूक आयोगानं महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली आणि रणशिंग फुंकलं आणि तिथूनच आता समस्त सोलापूर एकच चर्चा असते, ती म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक. हळूहळू या निवडणुकीमध्ये रंग येत जाणार आहेत आणि एक वेगळाच आयाम या निवडणुकीला मिळणार आहे. कारण लोकसभा असो विधानसभा असो त्या निवडणुकांमध्ये सर्वसाधारणतः जे नागरिक आहेत ते एवढ्या उत्सुकतेने चर्चा करताना दिसत नाहीत. पण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र ते हिरिरीनं भाग देखील घेतात, त्याचबरोबर प्रचार देखील करतात, त्याचबरोबर आपला नगरसेवक कोण असावा यासाठी ते आटापिटा देखील करतात. याचं साधं सरळ कारण असं आहे की आपण निवडून दिलेला नगरसेवक हा आपल्या ओळखीचा असावा, तो आपल्या कामाला यायला हवा. महापालिकेत काय अडचण आली तर आपण त्यांना सांगावं, त्यांनी आपल्याला एखादं पत्र द्यावं, एक शिफारस द्यावं, इतपत सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते आणि त्यासाठी हे सगळी धडपड त्यांची चालू असते. 2017 साली शेवटच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर निवडणुका झाल्याच नाही की निवडणुका नाही आणि प्रशासकीय या ठिकाणी कामकाज चालू होतं. त्यामुळे आता प्रशासकीय कामकाज आणि जर सत्तेत असलेली सगळे एकत्र आले असती तर त्यांचं कामकाज यामध्ये थोडा फरक असतो. प्रशासन तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रशासनाचं काम करत राहतं. तसंच आता जेव्हा सत्ता येईल त्या सत्तेत असल्यानंतर जे पदाधिकारी असतात त्यांच्यामार्फत देखील काम करण्याची एक पद्धत आपल्या सोलापूर सगळ्याच महानगरपालिकेत आहे. तर निवडणुकांचे रंग वेगळे आगळे असतात, तर प्रत्येक निवडणुकीचा रंग वेगळा असतो. तर याही निवडणुकीचा रंग राजकीय वेगळा आहे असं मला वाटतं. नक्की कसा वेगळा आहे काय सांगाल आमच्या दर्शकांना? चौंडे साहेब, तुम्ही म्हटल्याप्रमाणे लोकसभा विधानसभा याहीपेक्षा महानगरपालिका निवडणुकीमध्ये रंगत अधिक असते आणि आपल्याकडे म्हणलं जातं की ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. तर कार्यकर्त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून संधी दिली जाते आणि ते मतदाराच्यासमोर जात असतात. तेव्हा महापालिका निवडणुकीतली रंगत जी असते ती अगदी मोठ्या प्रमाणात असते आणि लोक जे आहेत तर तो आपला प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या रोजच्या ज्या नागरी सुविधा आहेत तर त्याकरता तो लोकप्रतिनिधी निवडत असतात. तर मग त्या अनुषंगाने मग ते चर्चा, वेगवेगळे मुद्दे, विषय अशी जी एक ज्याला म्हणून आपण सरमिसळ जी असते आपल्याला, तर ती आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे ती रंगत अधिक प्रमाणात आपल्याला निश्चितच जाणवणं. कारण विधानसभा म्हटल्यानंतर राजकीय स्तरावरचे सगळे जे मुद्दे असतात ते चर्चेला असतात, पक्षीय पातळीवरती त्याच्यामध्ये भूमिका मांडली जाते. पण इथे मात्र नागरी सुविधांचा थेट प्रश्न असतो आणि त्यामुळं ह्या निवडणुका अधिक रंगतदार होतात. वेगवेगळे मुद्दे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता आपण सध्या जो एकंदरीत कालावधी पाहतोय तर तो आता हे सगळ्या राजकीय पक्षांच्या मुलाखती वगैरे सगळ्या सुरू आहेत. पण जेव्हा खऱ्या अर्थानं नामनिर्देशन पत्र जेव्हा दाखल व्हायला सुरुवात होईल तिथून मात्र हा निवडणुकीचा जोर जो आहे तो अधिक मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेला त्यावेळेला नक्कीच दिसून येईल. अगदी बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता जेव्हा निवडणूक जाहीर झाल्या आणि सोलापूरकरात एक चलबिचलपणा निर्माण झाला आहे. कुलकर्णी सर, त्याचं कारण असं आहे की निवडणूक जी आहे ती तारीख आहे 15 जानेवारी. अर्थात 15 जानेवारी हा सण म्हणजे संक्रांतीसारखा मोठा सण आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सगळीकडं संक्रांत असतेच, पण सोलापूरकरांसाठी एक विशेष बाब आहे. ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची मोठी यात्रा असते. आपले ग्रामस्थ सगळे त्यामध्ये गुंतलेले असतात. यानं ते कारणानं सिद्धरामेश्वराच्या यात्रेमध्ये ते सहभागी असतात. तर बऱ्याच जणांचं असं मत आहे की 15 तारखेच्या ऐवजी 20 तारीख किंवा त्या पुढची कुठलीही तारीख ठेवावी, यासाठी प्रशासनाकडं काही नागरिकांनी मागणी केली आहे. काय सांगाल? नक्कीच तुम्ही म्हणतात असा मुद्दा आपल्या सोलापूरच्या बाबतीमध्ये विशेष चर्चेला येतोय की हे जे मतदान आहे तर ते मतदान 15 जानेवारीऐवजी जर पुढे ढकलता आलं तर ते अधिक सोयीचं ठरेल. कारण हा सणाचा कालावधी आहे आणि आपल्याकडं महत्त्वाचं म्हणजे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा ही एक 900 वर्षापासूनची आपल्याकडे जी परंपरा चालत आली आहे त्याच्यामध्ये केवळ आपले सोलापूरकर नव्हे तर
आंध्र आणि कर्नाटकातून इथून देखील भाविक इथं मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. आणि मग अशा सगळ्या वातावरणामध्ये ही मतदानाची जी 15 तारीख येते तर ती लोकांना आणि खास करून भाविकांना देखील अशी वाटते की ती गैरसोयीची आहे किंवा त्याचा एक परिणाम देखील मतदान होऊ शकतो असे एक शंका सध्या चर्चेला येते. आणि त्या अनुषंगाने मग प्रशासकीय पातळीवरती निवेदन देणं किंवा ती एक भूमिका मांडणं हा एक आपल्याला भाग दिसून येतो. अर्थात हे या सगळ्या आता तूर्त ज्या आहेत त्या चर्चा आहेत. हा मुद्दा अधिक कसा लावला जातो किंवा मग शेवटी याबाबत निर्णय काय होतो अगदी ते बरोबर. पुढे पाहावं लागेल. त्याचबरोबर 2017ला निवडणुका झाल्यानंतर गॅप पडला आणि आता बरोबर. निवडणुका होत्या 2025ला. साधारणतः आपण ट्रेंड बघितला की निवडणुकाचा कालावधी जर संपला की नगरसेवक स्टँडिंग नगरसेवक असतात आणि परत लगेच निवडणूक असते. हो. म्हणजे नगरसेवकांनी केलेलं काम हे त्यांच्या समोर असतं. बरं. परंतु आता 4-5 वर्षाचा मोठा गॅप पडलेला आहे. जे स्टँडिंग नगरसेवक होते म्हणजे माजी नगरसेवक आता म्हणायला हवं, पण त्यांचं काम आता नागरिक विसरून जातील की काय अशी परिस्थिती आहे. काय काय सांगाल अशा? नाही चौंडे साहेब, तोच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बहुतेक आता त्यातही असं आपण म्हणू की जे काही सिनियर आपले मेंबर होते तर त्यांचं जे काही प्रभागातलं कार्य आहे किंवा अनेक कोणी नगरसेवक की ज्यांचं एक प्रभागामध्ये मोठं कार्य राहिलं आणि एरवी तुम्ही म्हणता तशा निवडणुका अशा पद्धतीने होतात की केलेलं कार्य लोकांसमोर असतं आणि ते जेव्हा लोकांसमोर असतं अशाच एका कालावधीमध्ये निवडणूक होत असते. आता मात्र चांगला 3-4 वर्षांचा गॅप पडलेला आहे. तेव्हा बहुतेक नगरसेवकांसमोर एक आव्हान असं असणार आहे की जे माजी नगरसेवक होते आणि ज्यांचं एक प्रभागामध्ये मोठं काम झालं, विकासासाठी मोठा निधी आणला आणि त्यांनी महत्त्वाचे सगळे प्रश्न सोडवले, अशा काही गोष्टी असतील तिथं मात्र त्या उमेदवारांना एक असं करावं लागणार आहे की पुन्हा हे सगळं झालेलं कार्य लोकांसमोर मांडणं आणि त्या गोष्टी परत लोकांसमोर त्या उभं करणं आणि केलेली विकास कामं जनतेसमोर मांडणं हे खरोखर तसं आव्हानाचंच म्हणावं लागेल. अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर या म्हणजे आपण पाहतोय की देशामध्ये युती आहे, आघाडी आहे, त्यानंतर महाराष्ट्रात युती आघाडी आहे, परंतु इथं स्थानिक पातळीवर काय कुणाशी कोण युती करेल किंवा आघाडी करेल अशी परिस्थिती आहे. आणि सगळेच पक्ष मोठमोठे आहेत. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 8-9 पक्ष या ठिकाणी येत आहेत, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे किंवा असं काहीतरी वेगळंच वातावरण आहे. तर या सगळ्याविषयी काय सांगाल आणि कुठल्या पक्षाकडे ओढा आहे आणि कोण याच्यामध्ये एखादा पक्ष आहे की बाबा सत्तेत आल्यानंतर तो महत्त्वाचा ठरेल, काय सांगाल याबद्दल? नाही, सगळ्यांमध्ये सुरुवातीला असं एक महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वाटलेलं होतं की जशी एक राज्यामध्ये विधानसभा निवडणूक देखील म्हणजे एक महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना आपल्याला झालेला पाहायला मिळाला. तर एक महापालिका निवडणुकीत सुद्धा असंच काहीसं चित्र असेल अशा पद्धतीचं बोललं जात होतं किंवा तो एक अंदाज होता. मग त्या प्रत्यक्षामध्ये शेवटी कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागते आणि मग प्रत्येक राजकीय पक्षाकडनं जर अशी ही आघाडी किंवा युती केली तर प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळेल असं काही होऊ शकत नाही. आणि त्यामुळे राजकीय पक्षांसमोर जे तिकीट देण्याचं आव्हान असतं त्याच्यावर तर एक ते सोल्युशन म्हणून किंवा प्रत्येकाला एक आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून स्वबळ आजमावायचं आहे. आपण नेमके लोकांमध्ये किती आणि कोणत्या प्रमाणात आहोत, कुणाला कितपत जनाधार आहे, हा सुद्धा सगळा भाग आला. महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी म्हणून जेव्हा सगळा विषय येतो तर त्या अनुषंगानं हे सगळेच पक्ष स्वतंत्रपणे लढताना आपल्याला दिसत आहेत. एखाद्या वेळेस काही शहरामध्ये युती किंवा आघाडी असं काहीतरी चित्र दिसू शकतं, पण सोलापूरच्या बाबतीमध्ये आत्ताचं जे एकंदरीत चित्र आहे तर तिथून आपल्याला काही युती किंवा आघाडी असं मात्र दृश्य तुर्तास तरी नाही आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, मतदान होईल, त्यानंतर निकाल लागेल. तर निकालानंतर सोलापूर महानगरपालिकेचं चित्र कसं असेल थोडक्यात काही सांगू शकाल? नाही, आपल्याला आता म्हणजे दिसून येतं म्हणजे आता अगदी खुलेआमपणे असं बोललं जातं की भाजपनं आपली दावेदारी सांगितली कारण तो सत्ताधारी पक्ष होता. तर भाजपाचं एक असणार आहे की सत्ता राखण्याचं आव्हान जे आहे ते भाजपासमोर असणार आहे. आणि ज्या पद्धतीने एक विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं, अगदी आतापर्यंत एक ऐतिहासिक यश जे काही भाजपला मिळालं तिथून एक त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आपल्याला दिसून येतो. दुसऱ्या बाजूला आता अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता महानगरपालिकेमध्ये स्वतंत्रपणे लढती आहे. तर त्यांनी देखील इथं दावा केला आपकी बार 70 बार. आता ते किती 70 बार कसे करतायत तर ते देखील पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे सेनेला म्हणजे शिंदे शिवसेना हा जो पक्ष आहे तर त्यांना आता आपलं स्वबळ आजमावता येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून
दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेससाठी आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सोलापुरात आपलं अस्तित्व कशा प्रमाणात आहे, किती प्रमाणात आहे किंवा जनाधार आहे की नाही, या आता तो तसा अगदी त्या पद्धतीचा प्रश्न आहे. महत्वाची जी काही परिस्थिती आपल्याला ती MIMच्या बाबतीमध्ये. अच्छा, ती कशी काय? कारण MIMच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपण पाहिलं शहर उत्तरमध्ये तशी काही MIMची तेवढी मोठी कामगिरी नव्हती किंवा दक्षिणमध्ये जरी आपण असं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं जो काही जोर आहे तो MIMचा आपल्याला मध्यमधून दिसून येतो. पण नेमका विधानसभेला जो काही जनाधार होता तो आता सध्या कायम आहे की नाही, कारण आपण बघतोय त्या MIM मध्ये सुद्धा नाराजी नाट्य आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं. तिथं सुद्धा नेतृत्वावरनं बरेच काही संघर्ष किंवा वादविवाद आपल्याला दिसून येतात. याचे काही चांगले वाईट परिणाम हे कशा पद्धतीचे असतील किंवा MIM सुद्धा मोठ्या ताकदीनं या निवडणुकीत उतरणार आहे, तेव्हा त्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी बरोबर आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत एक वेगळ्या विषयाकडं. तो विषय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की जे नागरिक आहेत सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत असतात आणि त्यांच्या जवळची ही निवडणूक आहे, तर त्यांना काय वाटतं की महानगरपालिकेकडून कुठल्या सुविधा मिळाव्यात आणि नगरसेवकांनी काय करायला पाहिजे त्यांच्यासाठी. नागरिकांच्या माफक अपेक्षा आहेत, काय असतील माफक अपेक्षा नगरसेवकांकडून? म्हणजे महानगरपालिका निवडणूक जे होते ते नागरी सुविधांच्या मूळ बेसवरती सगळे होते, कारण नागरी सुविधांचीच एक मोठी अपेक्षा असते. ज्या पद्धतीनं सोलापूर शहर चहूबाजूने वाढतंय तेव्हा अगदी सगळ्याच ठिकाणी समाधानकारक काम करणं खरोखर एक महापालिकेसमोर तसं एक आव्हान असतं प्रशासनाच्या दृष्टीने जर आपण पाहायला गेलं तर. आणि प्रत्येकाचं समाधान होईल अशी कुठलीच परिस्थिती कुठल्याच महानगरपालिका हद्दीमध्ये किंवा महानगरपालिकेच्या बाबतीत आपल्याला म्हणता येत नाही. पण इथं मात्र आपल्याला दिसून येतं की नागरी सुविधा या सगळ्या महत्त्वाचा भाग या निवडणुकीमध्ये असणार आहे. आणि आपण अगदी नागरी सुविधा म्हटल्यानंतर इतके वर्ष आता निवडणुका होत आहेत, पुन्हा आपल्याकडे तोच एक विषय तो हद्दवाढ भागाचा. आज हद्दवाढ भाग म्हणजे आता एक त्याची 25 वर्ष तशी होऊन गेली सगळी होऊन, तरी देखील हद्दवाढ भागामध्ये अद्यापही नागरी सुविधा नाही आहेत. झालं लोकसभा विधानसभा झालं, सत्तांतर झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि आपल्याकडं इतका निधी आणला वगैरे असे नेहमी दाखले दिले जातात, पण तो निधी कशा प्रमाणात कुठे खर्च होतो, कारण हद्दवाढ भागाचा प्रश्न सुटत नाहीये. ठीक आहे की जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे तिथे काही होणार नाहीये, पण शेवटी लोकांना हद्दवाढ भागातून नागरी सुविधांची मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे. हद्दवाढ भागाचं असं म्हटल्यानंतर आपण गावठाण भागात जरी आलो तरी आज जेव्हा हे समांतर जलवाहिनीचा विषय आपल्या सोलापूरसाठी मोठा एक क्रांतिकारी किंवा ज्याला आपण म्हणू की एक चांगली सुविधा, सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून मिटणार आहे, पण अजून ही जी योजना आहे तर ती पूर्णतः गेलेली नाहीये. त्यामुळं आजही आपण गावठाण भागाचा विचार केला तर तिथं 5-6 दिवसाआड पाणी येणं किंवा म्हणजे आपण परत तोच प्रश्न हेच करायचा की अजूनही सोलापूरकर पाण्याच्या मुद्द्यावरतीच कदाचित चर्चा करत राहतील. अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती आहे. आणि याचबरोबर मग तुम्ही म्हणताय की विकासाचे मुद्दे, तर विकासाचे मुद्दे अर्थातच विमानसेवा असणार आहे, कारण विमानसेवेच्या बाबतीत मोठी आपल्याकडे चर्चा झाली किंवा बरंचसं नाट्य त्या दरम्यान घडलं आणि अखेर विमानसेवा आज आपण पाहतोय तर ती सुरू झालेली आहे. IT पार्कचा विषय आहे. तर या म्हणजे प्रस्तावित अगदी मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं की तुम्ही IT पार्कसाठी जागा द्या आणि त्याला मंजुरी पण मिळून जाईल. तर अशा ज्या गोष्टी प्रत्यक्षात उतरणार आहेत तर मतदारांसमोर ते प्रश्न मांडले जातील आणि नेहमीप्रमाणे सत्ताधारी ते मुद्दे लावून धरतील, विरोधी जे आहेत तर त्याला विरोध करत राहतील. हे सगळे मुद्दे येत्या काळात आपल्याला दिसून येतील. दर्शको, विशेष चर्चाचा हा कार्यक्रम असाच राहील. त्यात वेगवेगळे मुद्दे येतील, वेगवेगळे विषय येतील. अर्थातच निवडणुकीच्या अनुषंगानं हा विषय आम्ही या ठिकाणी खास आपणासाठी आणतोय. याच्या मागचं कारण एकच आहे की मतदार राजा जो आहे तो जागा झाला पाहिजे, विकासाकडं त्यानं लक्ष दिलं पाहिजे. वैयक्तिक पक्ष किंवा व्यक्ती याकडे न पाहता माझ्या सोलापूरचा विकास कसा झाला पाहिजे, माझा सोलापूरचा विकास कोणी करणार आहे, माझ्या सोलापूरसाठी कोण काय करतंय हे त्यांनी पाहिलं पाहिजे. यासाठीच हा आमचा अट्टास आहे. दर्शको, परत आपण भेटणार आहोत या चर्चेमध्ये आणि घेऊन एक वेगळा विषय. तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबणार आहोत. सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतोय, आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण द न्यूज प्लसला पाठवावेत. त्या प्रश्नावर देखील आम्ही चर्चा करूयात. या ठिकाणी आपण थांबूयात आणि रजा घेऊयात. राजजी, रजा घेऊयात सगळ्यांची.